मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 7 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू राणीला म्हणते की प्रत्येक वेळी आमच्या खोलीमधून भांडणाचा आवाज आला की लगेच धावत येण्याची गरज नाही. नवरा बायकोमध्ये भांडणं होतच राहतात. त्यामुळे राघव सिंधूला जरा गप्प बस म्हणून सांगतो. पण राणी मध्येच म्हणते की इट्स ओके राघव, चूक माझीच आहे. मी इतक्या उशिरा तुमच्या खोलीमध्ये यायला नको होतं, माझी चूक झाली. त्यावर सिंधू राघवला म्हणते, घ्या आता, याच इतक्या चुका करत आहे आणि तुम्ही यांनाच सांगा मला गाईड करायला. आणि ते ऐकून मात्र राणी चिडून म्हणते, तुझा प्रॉब्लेम काय आहे नक्की, तू एवढं का ऐकवतेस मला? आणि मी कबूल केलं ना, माझी चूक झाली. आणि त्यात काय एवढं, तुमच्या भांडणांचा आवाज ऐकूनच मी चौकशी करण्यासाठी इथे आले. त्यावर सिंधू ही म्हणते की छान चालले हा सगळं, तुम्ही आमच्या भांडणांचा आवाज ऐकून आमची चौकशी करण्यासाठी या खोलीत या आणि हे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी तुमच्या खोलीत येतात. आणि त्या दोघींचा हा वाद वाढतच जातो. शेवटी राघव मोठ्याने ओरडून म्हणतो, अरे बास, तुम्ही दोघी प्लीज जरा गप्प बसा. मात्र त्यावर राणी म्हणते की राघव, तू माझ्या खोलीत आला म्हणून ही मला इतकं बोलत आहे. यापुढे तू माझ्या खोलीत यायचं नाही, नाहीतर ही परत तमाशे करेल. आणि ती रागातच तेथून निघून जाते. तर सिंधू ही म्हणते, म्हणजे मी तमाशे करते का? आणि तीही रागावून तेथून निघून जाते. राघव मात्र डोक्याला हात लावून खालीच बसतो. त्यानंतर सिंधूला झोप येत नसते. ती मनाशी विचार करत असते की मी आज राणीला जरा जास्तच बोलले का? पण मी तरी काय करू, ती वागतेच तशी. मग मी तरी माझा राग किती कंट्रोल करायचा? आणि त्यानंतर ती उठून प्राणायाम करत बसते. तिला पाहून राघवही उठून बसतो आणि म्हणतो, काय झालं, पश्चाताप होतोय का? उगाच भांडली असं वाटतंय का? त्यावर सिंधू म्हणते, नाही, डोकं दुखतंय. तर राघव म्हणतो, इतकी बडबड केल्यावर डोकं तर दुखणारच ना. तर सिंधू म्हणते, झालं का मला चिडवून? झालं असेल तर झोपा आता, कारण भांडायचा मूड नाही माझा. मात्र राघव म्हणतो, का गं, कोटा संपला का आजचा? त्यामुळे सिंधू अजूनच चिडते आणि म्हणते, तुम्ही माझी डोकेदुखी कमी करू शकत नसाल तर निदान वाढवू तरी नका. त्यामुळे राघव तिचं छान डोकं चेपून देतो आणि विचारतो की इतर वेळी डोकं दुखायला लागलं की कोणती गोळी घेतेस? मात्र सिंधू त्याला सांगते की मी लगेच कोणतीही गोळी घेत नाही आणि तसंही आता माझं डोकं टेन्शनमुळे दुखत आहे. त्यावर राघव विचारतो, कोणतं टेन्शन? त्यावर सिंधू सांगते की ॲडमिशनचं. आता माझा रिझल्ट लागेल, मला ना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळायला हवं आणि सोबत स्कॉलरशिपही, म्हणजे मला हॉस्टेलची फीसुद्धा भरता येईल. त्यावर राघव म्हणतो, म्हणजे तू हॉस्टेलमध्ये राहणार का? सिंधू म्हणते, हो, म्हणजे माझ्यामुळे इथे कोणाला त्रास नको. त्यावर राघव म्हणतो, ठीक आहे, ते बघू नंतर, पण आता तू शांत बस. त्यानंतर सिंधू त्याला सांगते की आप्पा पण अशीच मला चंपी करून द्यायचे आणि गोष्टी सांगायचे. त्यांच्या गोष्टी म्हणजे त्यांच्या केसेस असायच्या. त्यामुळे राघव म्हणतो, मीही माझे असे किस्से सांगू शकतो, पण ओन्ली इफ यू आर इंटरेस्टेड. आणि त्यावर सिंधू ही हो म्हणते आणि राघव तिला त्याने सॉल्व केलेल्या केसेसच्या गोष्टी सांगतो. आणि त्या ऐकता ऐकता सिंधू झोपीही जाते. राघव तिला व्यवस्थित झोपवतो. त्यानंतर रात्री चुकून झोपेमध्ये सिंधूचा हात राघवच्या अंगावर जातो. मात्र राघव तिचा हात बाजूला करत असतानाच तिला जाग येते. राघव तिला म्हणतो की इट्स ओके, झोपेत कधी कधी असं होऊ शकतं, काही हरकत नाही. मात्र तरीही सिंधू दोघांच्या मधोमध उशांची भिंत उभी करते. राघव तिला विचारतो, आता हे काय केलंस? सिंधू सांगते की भिंत बांधली, म्हणजे माझा हात पुन्हा लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे राघव तिला म्हणतो, तू डॉक्टर होण्यापेक्षा आर्किटेक्ट हो ना, छान काम करतेस. त्यावर सिंधू म्हणते, छान होता हा जोक, झोपा आता. त्यामुळे राघवही हसतच तिच्याकडे पाहत झोपी जातो. तर सिंधूही त्याच्याकडे चोरून पाहत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री नाश्त्याची तयारी करत असते. तर सिंधू तिला म्हणते, आज सगळा नाश्ता मी बनवणार, फक्त कोणाला काय हवं आहे ते तुम्ही मला सांगा. आणि सिंधूला स्वयंपाक बनवता येतो हे पाहून राजश्रीला खूप आनंद होतो. सिंधू तिला सांगते की आप्पांनी मला सर्व काही शिकवलं आहे आणि ती लगेचच नाश्त्याची तयारी करायला घेते. तर दुसरीकडे राघवला DIG सरांना 11 वाजता भेटण्यासाठी जायचं असतं आणि हे राणी ऐकते. ती मनाशी म्हणते की राघव लगेचच निघेल, पण सिंधूने तर आत्ताच नाश्ता बनवायला घेतला आहे, त्यामुळे राघवला उपाशीच जावे लागेल. पण असं होता कामा नये, मला काहीतरी करावेच लागेल. तर दुसरीकडे सर्वजण नाश्त्याची वाट पाहतच असतात. नाश्ता अजून लागलेला नाही ते पाहून रुक्मिणी राजश्रीवर ओरडत असते. मात्र राजश्री तिला काही सांगणार इतक्यात राणी तिथे येत रुक्मिणीला म्हणते की मामी, मी तुमच्यासाठी चहा आणि ब्रेड बटर घेऊन येते, तुम्हाला औषध घ्यायचं असेल ना. आणि राघवलाही ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे रुक्मिणी ही होकार देते.
मात्र नाश्त्याला ब्रेड बटर खायचं म्हणून ऋतुजाचा चेहराच पडतो. त्यामुळे रुक्मिणी तिला म्हणते की तुला पोहे, रवा, उपमा, इडली असं काही हवं असेल तर ते तुला स्वतःला करावे लागेल. त्यामुळे ती पटकन म्हणते नाही नाही, ब्रेड बटर चालेल मला. पण तितक्यात रेश्मा म्हणते की राणी वहिनी ॲटलिस्ट ब्रेड बटर तरी देत आहे. त्यावर रुक्मिणी ही म्हणते की राणीला एकटीलाच या घराची काळजी आहे, बाकी सुनांना काही घेणं देणं नाही. त्यावेळी राघवही तिथे येतो तर राणीही ब्रेड बटर घेऊन येते. मात्र राजश्री तिला सांगते की सिंधू नाश्ता बनवत आहे, तयार झालाच असेल, तुम्ही कशाला उगाच ब्रेड बटर खाताय. आणि ती राणीलाही ऐकवते की तुला तर काही माहीतच नसेल ना, कारण तुझा तर स्वयंपाकघराशी काही संबंधच येत नाही, तू कधी तिकडे फिरकतही नाही. पण निदान आत्ता पाहिलं तरी असेल ना की सिंधू नाश्ता बनवत आहे ते. त्यावर राणी म्हणते हो पाहिलं ना मामी, तुम्ही सिंधूला स्वयंपाक शिकवत होता ते. पण आता तुम्ही तिला शिकवणार कधी, ती बनवणार कधी, आणि तोपर्यंत सर्वजण उपाशी राहणार का. त्यावर राजश्री सांगते की सिंधूला स्वयंपाक शिकवायची काही गरज नाही, तिला स्वयंपाक बनवता येतो, फक्त सवय नसल्यामुळे उशीर होत आहे, पण 2-4 दिवसात जमेल तिला. आणि तितक्यात सिंधू गरमागरम पोहे घेऊन तिथे येते. मात्र रुक्मिणी तिला म्हणते की मला कळतंय सगळं, तुला राणीसोबत स्पर्धा करायची आहे ना. त्यावर सिंधू म्हणते अरे मी का त्यांच्याशी स्पर्धा करेल, स्पर्धा बरोबरीच्या माणसांशी होते आणि माझी स्पर्धा फक्त स्वतःशी आहे. आणि आता तुम्ही खाऊन घ्या बरं. पण रुक्मिणी तिला म्हणते की मी तुझ्या हातचं काही खाणार नाही. त्यामुळे सिंधू म्हणते का बरं, माझ्या हाताला काही विष नाही लागलं न खायला, आणि मी त्या पोह्यांमध्ये काही मिक्सही केलं नाही, तुम्ही आता घ्या खाऊन, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना. मात्र तरीही रुक्मिणी खात नाही. त्यामुळे सिंधू म्हणते की आता जर तुम्ही हे पोहे खाल्ले नाही तर कोणालाही दिवसभर काहीच खायला मिळणार नाही. त्यामुळे रेश्मा आणि ऋतुजा घाईघाईने पोहे खायला घेतात. मात्र रुक्मिणी त्यांना थांबवते आणि म्हणते तुझ्या हातचं आम्ही कोणीही काहीही खाणार नाही. मात्र त्यावेळी रत्नाकर तिथे येत पोहे खायला सुरुवातही करतो. त्यामुळे सिंधू आणि राजश्री खुश होतात तर राणी आणि रुक्मिणीचा चेहराच पडतो. त्यानंतर मात्र सिंधू आणि राणी दोघीही राघवच्या प्लेटमध्ये एकत्रच पोहे आणि ब्रेड बटर वाढतात. मात्र त्यामुळे राघव काहीच न खाता तेथून उपाशीच निघून जातो. त्यानंतर DIG सर राघवला जाब विचारतात की तू नांदगावला ड्युटी करण्यासाठी गेला होता की शहीद सावंतांच्या मुलीशी लग्न करण्यासाठी. त्यामुळे राघव त्यांना त्यावेळी घडलेला सर्व प्रकार एक्सप्लेन करतो. मात्र DIG सर त्याला सांगतात की तू त्या मुलीशी जबरदस्तीने लग्न केलं आहे अशी तुझ्याविरुद्ध कंप्लेंट आली आहे, त्यामुळे तू आता खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसू शकतो. आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत DIG सर राघवला सांगतात जर तू त्या मुलीसोबत जबरदस्तीने लग्न केलं असेल तर मला तुला टर्मिनेट करावं लागेल. आणि ते ऐकून राघवला मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे सिंधू आणि राघवचे पुन्हा वाद होतात. त्यामुळे सिंधू चिडून त्या खोलीतून निघून येते आणि आत्यासोबत राहते. आणि राघवही तिला सांगतो तू पुन्हा त्या खोलीत येऊ नको. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.